वास्तव न्यूज में स्वागत है आपका। मैं हूं सरदार। विजयपुर जिला तिकोटा तालुका का एपीएमसी ऐड। अब वहां पर बहुत सारे किसानों का वहां पर जो भी बिक्री है, टमाटे हो, तरकारी हो, जो कुछ भी हो, एपीएमसी ऐड में ही लिया और दिया जाता है। मगर तिकोटा के एपीएमसी ऐड में आहिस्ता आहिस्ता वहां पर कब्जेदारों ने आकर अफसर वहां पर कब्जा कर ना जाने दुकान ये वो कुछ बनाने लग गए। तो सारे किसानों ने मिलकर आंदोलन किया और तहसीलदार को एक मेमोरेंडम भी दे दिया। तो सोचो, अब यहाँ पर राजनीति पे क्या यहाँ पर कब्जेदार अपना ताकत बना ली, या फिर कैसे किसी अधिकारी ने इनको क्या यहाँ पर दुकान बनाने की क्या परमिशन दे दी, ताकि यहाँ पर लाइट लेने के लिए मीटर का भी किसने इनको परमिशन दे देते हैं। मगर किस तरह से कब्जा होने लगता है। तो अभी यहाँ पर जो किसानों ने आकर यहाँ पर कर्नाटक राज्य रैत संघ हसिरू सेना का जो यहाँ पर इतने महिला इतने पुरुष किसानों ने आकर जब यहाँ पर संबंधित तहसीलदार को यहाँ पर मेमोरेंडम देते हैं, तो सोचो कितनी शर्मंदगी की बात है। आखिर क्या कर रहे होंगे अधिकारी यहाँ पर, ताकि उनका कर्तव्य है मगर रोड पर हो, म्युनिसिपैलिटी जगह पर हो, सरकारी जमीन पर हो, इनका तो यहाँ पर सर्वे करना इनका कर्तव्य होता है। मगर इतने दुकान इतने कब्जा होने के बाद एक तालुका में इस तरह होता है, तो आखिर क्या तहसीलदार यहाँ पर क्या संबंधित अधिकारी क्या सो गए हैं। तो अब यहाँ पर इसी मुद्दे पर लेकर बहुत सारे किसानों ने महिलाओं ने मिलकर एक मेमोरेंडम देते हैं। तो क्या आखिर जो भी यहाँ वहाँ पर एपीएमसी में हो या आसपास, क्या ये कब्जेदारों का क्या यहाँ पर अतिक्रमण होगा या फिर राजनीति होगी। तो ऐसे सैकड़ों सवाल बहुत उठता है। मगर इसी तरह अब तो यहाँ वहाँ पर जगह भी खरीदना इतना मुश्किल हो गया है, ताकि अधिकारियों पर से विश्वास और भरोसा ही उड़ गया है। ना जाने कब किस वक्त किस जमीन का मालिक किस लोग बन जाते हैं, पता ही नहीं। कब कब्रिस्तान चला जाता है, कब दरगाहों के जमीने चले जाते हैं, मस्जिद और मंदिरों के जगह ना जाने किधर कहाँ चले जाते हैं, पता ही नहीं चलता। मगर कब किस वक्त किसके नाम पर जमीन हो जाती है, खुद मालिक को ही नहीं पता चलता। मगर कुछ दिनों के बाद में पता चलने के बाद तब मालूम हो जाता है, ताकि बहुत सारे अधिकारी मिली भगत होते हैं, ताकि इसीलिए किसी का भी जमीन किसके भी नाम हो जाता है। होशियार रही है, ताकि यहाँ पर वहाँ पर जमीनें खरीदने से पहले जरा सोच समझ के खरीदे, ताकि अब ना जाने कौन सा अधिकारी आकर किसके नाम पर भोकस से पर ना जाने कुछ कर बैठा। तो इससे पहले अपने अपने जमीनों का कागजात जरा होशियारी से देखना जरूरी पड़ता है, ताकि इसमें सारे कर्नाटक में विजयपुर शहर नंबर 1 हो गया है, ताकि कब्जा करने में और ना जाने भोकस सही कर किसके नाम पर किसी कब्जा लेने में ऐसे बहुत सारे विजयपुर शहर में ऐसे केसेस बढ़ते ही जा रहे हैं। मगर आप खरीदार हो या जाए मालिक हो, अपने अपने जगह पर जरा सोच समझकर अपने कागजातों पर ख्याल रखना बहुत ही जरूरी है, ताकि आसपास खेड़ों में भी तालुका में भी यहाँ पर इस तरह ऐसे लफड़े होने लग गए। तो सोचो विजयपुर शहर में कितने होते होंगे। मगर शहर में होते होंगे तो आसपास तो हवा लगती होगी, तो ऐसा ही होने वाला। मगर तब तक नेता और यहाँ के जो किसान हो या कोई भी हो, तब तक नहीं लड़ेंगे, तब तक इंसाफ नहीं मिल पाएगी। इसी तरह मेमोरेंडम देते ही रहेंगे। देखेंगे एक रिपोर्ट में। ಗಂಟೆ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಇದೆ, ಸಾರ್ವಜನಿಕ ಜಾಗ. ಆ ಜಾಗದಲ್ಲಿ ಅನಧಿಕೃತವಾದ ಕಟ್ಟಡವನ್ನು ಕಟ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡೋದಂತೇಳಿ ನಾವು ತಿಕೋಟಾ ತಾಲೂಕಿನ ಮತ್ತು ತಿಕೋಟಾ ಎಲ್ಲ ಸಮಸ್ತ ನಾಗರಿಕ ಪರವಾಗಿ ನಾವು ಮನವಿಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇವತ್ತು ಮನವಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿರ್ತ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಸಾಹೇಬರು ಮಾನ್ಯ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಮನವಿಯನ್ನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿದರೆ ಮುಂದಿನ ಕ್ರಮಕ್ಕಾಗಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಅವರಿಗೆ ಕಳಿಸ್ತಾರಂತೇಳಿ ನಾವು ಮನವಿ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡುತ್ತದೆ. ಈಗ ಆಮೇಲೆ ಮನವಿಯನ್ನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ತಹಶೀಲ್ದಾರರು ಈ ಮನವಿಯನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಿ ನಮ್ಮನ್ನು ಉದ್ದೇಶಿ ಹೋರಾಟಗಾರರ ಉದ್ದೇಶಿ 4 ಮಾತುಗಳನ್ನು ಆಡಬೇಕಂತ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಮಾನ್ಯ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ
ರಾಜ್ಯ ರೈತ ಸಂಘ ಹಾಗೂ ಹಸಿರು ಸೇನೆ ತಿಕೋಟ ನಗರದ ಸಮಸ್ತ ನಾಗರಿಕ ಬಂಧುಗಳ ಹೋರಾಟಕ್ಕೆ, ತಿಕೋಟ ನಗರದ ಸಮಸ್ತ ನಾಗರಿಕ ಬಂಧುಗಳ ಹೋರಾಟಕ್ಕೆ. ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಹೋರಾಟ, ಯಾತಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಟ, ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಹೋರಾಟ, ಯಾತಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಟ. ಮೋದಿ ಅವರೇ ತಗೋತಾರಣ್ಣ. ಗಾಡಿ ಬಿಡ್ಲತ್ತಾರ ನೋಡ್ರಿ, ಗಾಡಿ ಬಿಡ್ಲ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ರೈತ ಸಂಘ ಹಾಗೂ ಹಸಿರು ಸೇನೆ ತಿಕೋಟ ತಾಲೂಕು ಇವರ ಪರವಾಗಿ ಇವತ್ತು ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ವಿಜಯಪುರ ಇವರಿಗೆ ಮನವಿ. ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ವಿಜಯಪುರ, ತಹಸೀಲ್ದಾರ್ ತಿಕೋಟ ಇವರ ಮುಖಾಂತರ ವಿಜಯ ತಿಕೋಟ APMC ಪ್ರಾಂಗಣ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಅನಧಿಕೃತವಾಗಿ ತಿಕೋಟ ಕೋಆಪ್ ಕ್ರೆಡಿಟ್ ಅವರು APMC ಅಂದರೆ ಸಂತೆ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಜಾಗ ತಮ್ಮದಿಂದ ಉಳಿಸಿದ್ದು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಈ ಜಾಗೆಯಲ್ಲಿ ಕಟ್ಟಡ ಕಟ್ಟಲು ಅವಕಾಶ ಮಾಡಿ ಕೊಡಬಾರದು ಅಂತೇಳಿ ನಾವು ಕೇಳ್ಕೊಳ್ತೀವಿ. ಮಾನ್ಯರೇ, ಮೇಲ್ಕಾಣಿಸಿದ ವಿಷಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ತಿಕೋಟ ತಾಲೂಕಿನ APMC ಸಂತೆ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಖಾಸಗಿ ಬ್ಯಾಂಕ್ ತಿಕೋಟ ಕೋಆಪ್ ಕ್ರೆಡಿಟ್ ಅವರು ಕಟ್ಟಡವನ್ನು ದಬ್ಬಾಳಿಕೆ ಮೂಲಕ ಯಾವುದೇ ಅನಧಿಕೃತ ಪರವಾನಗಿ ಪಡೆಯದೆ ಕಟ್ಟಡ ಕಟ್ಟಲು ಯೋಜನೆ ಹಾಕುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಯಾರಾದರೂ ಕೇಳಿದರೆ ನೀವು ಯಾರು ಎಂದು ಎಲ್ಲರನ್ನು ಧ್ವನಿಯಲ್ಲಿ ಅಂಗಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. APMC ಅವರ ಸಂತೆ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಸ್ಥಳವು ಫೋಟೋ ಹೊಡಿಯರಿ, ನೀವು ಕೂಡ ಕಾಗದ ಕೊಡಾಕೇನಲ್ರಿ, ಇಲ್ಲಿ ಕಾಗದ ಕೊಡಾಕ ಯಾವುದೇ ಕಟ್ಟಡವನ್ನ ಕಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿ ಕೊಡಬಾರದು ಎಂದು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಹಾಗೂ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಅವರಿಗೆ ಈ ಮೂಲಕ ಆಗ್ರಹಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಒಂದು ವೇಳೆ ಇದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ ಆದರೆ ಮುಂದಿನ ನಡೆಗೆ ನೀವೇ ಜವಾಬ್ದಾರರಾಗುತ್ತೀರಿ ಎಂದು ಈ ಮೂಲಕ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ತಿಳಿಸುತ್ತೇವೆ. ಧನ್ಯವಾದಗಳು. ಇಂತಿ ವಿಶ್ವಾಸಕರು ಸಾಕಲಿಂಗಯ್ಯ ಸಾಲಿಮಠ್, ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ರೈತ ಸಂಘ ಹಾಗೂ ಹಸಿರು ಸೇನೆ ಅಧ್ಯಕ್ಷರು ತಿಕೋಟ ಮಂಡಲ. ಆಮೇಲೆ ಇವರ ಪರವಾಗಿ ಇವರ ಜೊತೆಗೆ ತಿಕೋಟ ನಗರದ ತಾಲೂಕಿನ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು, ಬರೀ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು, ವಿವಿಧ ಸಂಘಟನೆಗಳು ಇವರ ಪರವಾಗಿ ಇವತ್ತು ಮನವಿಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಅಧ್ಯಕ್ಷರು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ರೈತ ಸಂಘ ಹಾಗೂ ಹಸಿರು ಸೇನೆ ಅವರು ಸಲ್ಲಿಸಿದ ಮನವಿ ಪತ್ರವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಿ ಇಂದು ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಸಲ್ಲಿಸಿ ಸೂಕ್ತ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಲಾಗುವುದು ಈ ಹೇಳಿಕೆ ಮೂಲಕ ತಿಳಿಸಿಕೊಡ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಸಮಸ್ತ ನಾಗರಿಕರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಮನವಿಯನ್ನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡತಕ್ಕಂಥ ಮಾನ್ಯ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇವತ್ತು ಮನವಿ ತೋರಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಭಾಗವಹಿಸಿದ ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಎಲ್ಲರಿಗೂ ಶರಣ ಶರಣಾರ್ಥಿಗಳು, ಶರಣ ಶರಣಾರ್ಥಿಗಳು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಇಲ್ಲಿಗೆ ಮುಕ್ತಾಯಗೊಳಿಸುತ್ತೇವೆ.